नमस्कार. डिफायनाइट इंटिग्रेशनचे रूल्स प्रॉपर्टीज आपण बघितले आहेत. त्या काही प्रॉपर्टीज यूज करून किंवा डायरेक्ट इंटिग्रेशन सॉल्व करून नंतर लिमिट्स धरून जसं एक्झाम्पल असेल त्या पद्धतीने आपण ते सॉल्व करायचे. सो आपण त्याची काही एक्झाम्पल्स इथे सॉल्व करणार आहोत. फर्स्ट एक्झाम्पल इज इंटिग्रेशन 1 to 9x + 1 upon root x dx. सो सिंपल अल्जेब्राइक एक्झाम्पल आहे, त्यामुळे डायरेक्ट इंटिग्रेशन आपण सॉल्व करणार आधी आणि नंतर त्याची लिमिट्स घालणार. ह्या मेथडने जाऊया. इथे आता काही तसं सबस्टिट्यूशन वगैरे दिसत नाहीये. 1 upon root x आहे. इथे u upon v तर रूल नसतोच म्हणजे, पण 1 upon root x आहे. 1 upon 2 root x असता तर डायरेक्ट इंटिग्रेशनचा फॉर्म्युला अप्लाय करता आला असता. पण इथे आता डायरेक्ट येणार नाही, कारण इथे न्यूमरेटरमध्ये पण व्हेरिएबल आहे. त्यामुळे डिनॉमिनेटरचा रूट एक्स न्यूमरेटरच्या एक्समध्ये रूट एक्स इंटू एक्स असतं, त्याच्यात कॅन्सल होतंय का वगैरे ते बघायला लागेल. पण त्यासाठी इथे एक्स प्लस 1 आहे, त्यामुळे डायरेक्ट कॅन्सल नाही होणार. सो ह्या न्यूमरेटरच्या टर्ममधून जर एक्स आपण कॉमन म्हणून बाहेर काढला तर काय काय मिळते आपण इथे ते बघूया. कारण इथनं एक्स कॉमन बाहेर काढला आणि इथे जरी 1 upon x राहिलं तरी कुठल्या तरी स्टेजला तुम्हाला 1 upon xचं पण डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन आपल्याला माहिती आहे, डायरेक्ट फॉर्म्युला. सो आपण अल्जेब्राइक फंक्शन आहे थोडंसं सिम्प्लिफाय करूया. ह्या न्यूमरेटरमधून आपण एक्स आउटसाईडला घेणार आहोत. इंटिग्रेशन कॅरी करत असाल आणि फंक्शन आतल्यात सिम्प्लिफाय करत असाल तर रिमेंबर जी लिमिट्स आहेत ती पण कॅरी करायचे. सो 1 to 9 कारण डिफायनाइट इंटिग्रेशन आहे. सो एक्स कॉमन घेतला तर इथे राहणार 1 प्लस हिअर 1 upon x अपॉन दिस रूट एक्स dx. आता हा एक्स आणि ह्या रूट एक्स मध्ये काय कॉमन आहे तर रूट एक्स कॉमन आहे, बिकॉज एक्स मीन्स रूट एक्स इंटू रूट एक्स. सो एक रूट एक्स कॅन्सल होईल आणि न्यूमरेटरमध्ये रूट एक्स इथे ॲपियर होईल. सो दॅट इम्प्लाइज इंटिग्रेशन 1 to 9 रूट एक्स इंटू 1 + 1 upon x dx. आता हा डिनॉमिनेटर इथला कॅन्सल झाला, रूट एक्स आणि इथला एक रूट एक्स कॅन्सल झाला. न्यूमरेटरमध्ये रूट एक्स राहिलाय. आता हे मल्टिप्लिकेशनमध्ये दिसतंय ते आपल्याला ॲडिशनमध्ये आणता येईल, बिकॉज रूट एक्सने आतमध्ये मल्टिप्लाय केलं की 2 टर्म्स होतील आणि 2 सेपरेटली इंटिग्रेशन्स पॉसिबल आहेत. सो विच इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 to 9 रूट एक्स आत मल्टिप्लाय करूया रूट एक्स अपॉन एक्स. पुन्हा इथे एक रूट एक्स कॅन्सल होईल आणि डिनॉमिनेटरमध्ये रूट एक्स येईल. सेपरेटली फक्त डिनॉमिनेटरमध्ये रूट एक्स असेल 1 upon रूट एक्स तर 2 ॲडजस्ट करून आपण फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. इथे डायरेक्ट अप्लाय का नाही केला, कारण न्यूमरेटरमध्ये फंक्शन होतं, त्यासाठी थोडंसं सिम्प्लिफाय करून या टर्म्स आपण सेपरेट करतो इथे. सो विच इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 to 9 रूट एक्स प्लस रूट एक्स आणि इथले 2 रूट एक्स आहेत, त्यातला एक रूट एक्स कॅन्सल होईल आणि 1 upon रूट एक्स dx. आता प्लस साइन आहे, हे फंक्शन ॲडिशन ऑफ 2 फंक्शन्स आहे, सिंपल आहेत, अल्जेब्राइक आहे, तो आपण सेपरेट करणार. सो विच इज इक्वल टू आणि जरी डिफायनाइट इंटिग्रेशन असेल तरी तुम्ही ही सेपरेट करू शकता. रूट एक्स dx लिमिट्स दोघांनी ती द्यायची. इंटिग्रेशन 1 to 9 1 upon रूट एक्स dx. आता I1 + I2 झालं, पण सेपरेटली I1 I2 पण घ्यायची गरज नाही, ती सिंपल आहे. रूट एक्स म्हणजे x⁻², त्याचं इंटिग्रेशन काढता येईल x⁻³ upon 3/2 ते इव्हॅल्युएट करता येईल, नंतर त्याची लिमिट्स घालायची. आणि 1 upon रूट एक्स 1 upon रूट एक्सला थोडंसं ॲडजस्ट करावं लागेल, कारण 1 upon 2 रूट एक्स असेल तर आपण डायरेक्ट फॉर्म्युला लिहू शकतो. सो 1 upon 2 रूट एक्स इथे होण्यासाठी आपल्याला इथे पण 2 ने मल्टिप्लाय करायला लागेल. तेवढी फक्त नेक्स्ट स्टेपला ॲडजस्टमेंट करा. आणि इथे रूट एक्स आहे, त्याच्याऐवजी x⁻² रूट एक्स दिलं तरी चालेल, पण x⁻² मग x⁻n चा फॉर्म्युला येतो आणि मग तो आपण अप्लाय करतो डायरेक्टली, ते लक्षात येईल. आता फर्स्ट इंटिग्रेशन काय आहे आणि त्याची लिमिट्स द्यायची. आता ते लिहायचं कसं, प्लस ते आपण लिहिणार नाही कारण डिफायनाइट इंटिग्रेशन आहे, सो लिमिट्स लिहिणार आपण डायरेक्ट. सो x⁻² म्हणजे x⁻² + 1 1/2 + 1 मीन्स म्हणजे हाफ प्लस 1 मीन्स 1.5 म्हणजे 3/2 करा ते. आता हे सिंपल आहे, अल्जेब्राइक आहे. x⁻² + 1 upon 1 x⁻n चा फॉर्म्युला इथे अप्लाय करायचा. सो फर्स्ट इंटिग्रेशन इज विच इज इक्वल टू x⁻³ upon 3/2. हे 3/2 बाहेरच येतील, कॉन्स्टंट आहे. लिमिट्स द्यायला विसरायचं नाही. 1 to 9 ही लिमिट्स नंतर आपण घालणार आहोत, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. मायनस इथे 2 ॲडजस्ट करून घेतले, त्यासाठी न्यूमरेटरला एक एक्स्ट्राचा 2 आलाय, सॉरी प्लस आहे, एक्स्ट्राचा 2 आलाय, तो बाहेरच घेऊया इंटिग्रेशनच्या. आणि 1 upon 2 रूट एक्सचं इंटिग्रेशन काय असतं तर रूट एक्स असतं ना, 1 upon 2 रूट एक्स. जसं रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 upon 2 रूट एक्स असतं, तसं 1 upon 2 रूट एक्सचं इंटिग्रेशन काय असतं रूट एक्स. सो रूट एक्स, बट
याची लिमिट्स द्यायची. इथे कुठेही आता आपल्याला सबस्टिट्यूशन वगैरे करावी लागली नाही. लिमिट्स काय सांगतात, ज्या ज्या ठिकाणी ज्या प्लेसला व्हेरिएबल एक्स ऑर विचेवर व्हेरिएबल असेल तिथे तुम्ही एकदा अपर लिमिट घालायचं, मायनस करायचं आणि एकदा लोअर लिमिट तिथे घालायचं. तर आता आपण ह्याच्यासाठी एकदा 9 आणि 1 आणि ह्याच्यासाठी 2 बाहेर कॉमन घेतात, 9 आणि 1 अशी लिमिट्स आपण इथे घालू. सो फर्स्ट ब्रॅकेटमध्ये आपण लिहूया 3/2 आधी कॉमन कॉन्स्टंट येते, ब्रॅकेटच्या बाहेर जाऊया. सो 3/2 बाहेर येताना आपण इथे न्यूमरेटर मध्ये आणले तर ते काय होणार 2/3. सो 2/3 ब्रॅकेटच्या बाहेर. आता व्हेरिएबल काय राहिलं x⁻³ आणि त्याची लिमिट्स घालायची, अपर लिमिट फर्स्ट आणि मग लोअर लिमिट. सो 9 अपर लिमिट 9 आहे, सो 9⁻³ मायनस 1⁻³. हे काय असेल ते आन्सर काढायचं, प्लस 2 इंटू ब्रॅकेट 9 हे लिमिट घालायचं म्हणजे √9 मायनस √1. सो एकदा आन्सर आलं, इथे प्लस ही येत नाही, एकदा आन्सर आलं इंटिग्रेशनचं की लास्ट स्टेप काय असते की अपर लिमिट मायनस लोअर लिमिट ते घालायचं, काय कॉन्स्टंट वगैरे असेल ते सगळे ऍडजस्ट करायचं. म्हणजे काय आलं 2/3 3/2 म्हणजे एक तर तुम्ही 9⁻1/2 तुम्हाला जमत असेल तर करा आणि मग ⁻³ होईल, किंवा मग 9⁻³ करा अँड देन 1/2 कुठल्याही मेथडने चालेल. तर आपण कॅल्क्युलेशन करूया. So which is equal to 2/3 into bracket. आता 9⁻3/2 x⁻mn can be written as x⁻m⁻n or x⁻n⁻n. Laws of indices. त्यामुळे आपण 9⁻3/2 can be written as 9⁻3/2 is equal to 9⁻1/2⁻³ or 3 आधी घेतले आपण तर 9⁻3⁻1/2. असं कुठेही इंटरचेंज होऊन कसे जे आन्सर सिंपल वाटेल ते करा, कारण काही ठिकाणी स्क्वेअर रूट काढणं पॉसिबल नसतं, मग ही पॉवर आधी करून घ्यायची आणि मग स्क्वेअर रूट काढायचं, म्हणजे जे तिथे पॉसिबल आहे जे सिंपल आहे ते तिथे यूज करायचं. आता हे दोन्ही सिंपलच आहे त्यावेळी कुठलेही यूज करा. 9⁻1/2 मीन्स 3 मीन्स 27, 3⁻³. सो 9⁻3/2 चा आन्सर आला 27. आलं लक्षात का ते 9⁻1/2 म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 9 इज 3, 3⁻³ इज 27 अँड 1⁻anything इज 1 मायनस 1 प्लस 2 इंटू इथे पण स्क्वेअर रूट ऑफ 9 येते, सिंपल झालं त्यामुळे 3 आणि स्क्वेअर रूट ऑफ 1 इज 1. सो सगळ्या व्हॅल्यूज आपण आता सबस्टिट्यूट केलेल्या आहेत. आता डायरेक्ट कॅल्क्युलेशन करायचं. So which is equal to 2/3 into bracket 26 plus 2 into 3 minus 1 means 2 म्हणजे 4 झालं ते. So which is equal to 2/3 into 26. So हे आणि इथे 4 आहे अर्थात इथे आता कॅल्क्युलेशन आहे फक्त इथे 3 ने मल्टिप्लाय करायला लागेल. सो थोडे पॉवर म्हणजे 52 प्लस 3 ने इथे मल्टिप्लाय केले की किती होणार 12 आणि अपॉन 3 ते आलं 64/3. सो या इंटिग्रेशनचं फायनल आन्सर आलं 64/3. सो डिफायनाइट इंटिग्रेशन असेल तर एक तर तुम्ही डायरेक्ट इंटिग्रेशन आधी सॉल्व्ह करायचं आणि मग आता जसं आपण केलं तसं लास्ट स्टेजला एकदा इंटिग्रेशनचं आन्सर मिळालं की लास्ट स्टेजला आपण अपर लिमिट लोअर लिमिट वगैरे ते सगळं यूज करून रिअल नंबरमध्ये आन्सर काढायचं. किंवा काही वेळेला असं होतं जे आपण प्रॉपर्टीज बघितल्या ह्याच्या आधीच्या व्हिडिओजमध्ये त्या प्रॉपर्टीज अप्लाय करता येतात. इंटिग्रेशन आधी सिंपल होतं मग आपण ते सॉल्व्ह करायचं मग लिमिट्स घालायचं. सो जसं एक्झाम्पल असेल तसं त्या मेथडने जायचं.